तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये. मागच्या काही भाग 1, भाग 2 आणि भाग 3 या मागच्या काही भागांपासून आपण चॅप्टर नंबर 15 जे आपल्या 7वीच्या जनरल सायन्सच्या मधलं एक प्रकरण आहे त्याबद्दलची माहिती जी आहे ते पाहत आहोत. मटेरियल्स वी यूज यावर आपला फोकस जो आहे तो मॅन मेड मटेरियल्सवर आहे की ज्याच्यावर नॅचरल जे एलिमेंट्स असतात, वेदर इट इज कंपाऊंड ऑर मेटल्स नॉर्मल जे काही असेल त्यांच्यावर प्रोसेस करून मोर युजफुल सबस्टन्स बनवल्या जातात, यांचा आपण अभ्यास करत आहे. आणि या अंतर्गत आपण आपल्या डेली यूजमधली टूथपेस्ट कशी बनवल्या जाते, ती वर्क कशी करते, आणि यानंतर आपण बघितलेलं आहे की जे पुढचं जे बघितलं होतं मटेरियल, त्याच्या अंतर्गत डिटर्जंटचा अभ्यास आपण केला आणि डिटर्जंट कसं काम करते ते सुद्धा आपण पाहिलं. आज आपण तिसरं जे मटेरियल आहे ज्याचं नाव आहे सिमेंट, त्या सिमेंटबद्दलची जी आहे ती माहिती आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. तर आजचा आपला भाग राहणार आहे आपल्या सायन्सच्या पुस्तकाचा या मटेरियल्स व यूजचा 4था भाग. आणि सुरुवात करूया आपण आपल्या प्रकरणात. त्यातलं मॅनमेड मटेरियलमधलं आज आपण काय बघणार तर सिमेंट हे बघणार आहेत. काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. जिथं सूचना देईल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. ही सूचना कॉमन आहे. जोपर्यंत मी सूचना तुम्हाला देत नाही एखाद्या गोष्टीची तोपर्यंत ती लिहू नका, तोपर्यंत नीट तुम्ही तो कन्सेप्ट जो आहे तो समजून घ्या. सिमेंटला आपण सुरुवात करूया. आता सिमेंट आपल्या प्रकरणामध्ये सुरू करण्याच्या पूर्वी कॅन यू टेलच्या अंतर्गत 2 प्रश्न जे आहे तुमच्या समोर विचारलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न जो आहे, व्हॉट आर द मटेरियल्स यूज्ड फॉर कन्स्ट्रक्शन. घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी किंवा कोणत्याही गोष्टीच्या कन्स्ट्रक्शनसाठी, पूल म्हणा, घर म्हणा, आपण इथं घर हा शब्द म्हणू, कोणतं मटेरियल जे आहे ते यूज केल्या जाते, कोणतं मटेरियल जे आहे ते यूज केल्या जाते. ज्या ठिकाणी घर बांधतात त्या ठिकाणी तुम्हाला ते मटेरियल कोणतं यूज केल्या जाते त्याची यादी तुम्हाला लिहायची आहे. आपण सांगणार आहे तुम्हाला, आणि डाऊट नाही की तुम्हाला त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे मिळणार असल्यामुळे स्क्रीनशॉट घेऊन त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, विच ऑफ द हाऊसेस सीन इन द पिक्चर्स हेअर हॅव अ स्ट्रॉंग स्ट्रक्चर. आता इथं तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 3 चित्रंसुद्धा दिलेली आहेत. त्या 3 चित्रापैकी तुम्हाला जर आयडेंटिफाय करायचं जर असेल की कोणतं चित्र स्ट्रॉंग मटेरियल्सपासून बनलेलं आहे आणि का आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. या 2 प्रश्नांचं उत्तर आपण आता एकामागून एक देणार. उत्तर आल्यानंतर पूर्ण स्क्रीनशॉट लिहायचा आणि तुमच्या वहीमध्ये तो लिहायचा तुम्हाला आहे. सुरुवात करूया आपण या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. त्याचं नाव आहे, व्हॉट आर द मटेरियल्स यूज्ड फॉर कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये कोणत्या प्रकारचे मटेरियल जे आहेत ते यूज केलेले असतात. द मटेरियल्स यूज्ड फॉर कन्स्ट्रक्शन आर सँड म्हणजे वाळू, ज्याला आपण रेती असं म्हणतो. वॉटर, बरोबर आहे, वॉटर म्हणजे पाणी, कोणत्याही कन्स्ट्रक्शन साईटवर पाणी पाहिजेच. नंतर आयर्न बीम्स, जे आयर्नचे सरिया जे आहेत म्हणून आपण, लोखंडाची सरिया जी आहे त्या सरिया. त्यानंतर वूड, लाकूड. सिमेंट, ग्रॅव्हल म्हणजे मोठी खडे जे स्लॅबसाठी वापरले जाते ते. गिट्टी आपण म्हणतो त्याला, गिट्टी. ग्रॅव्हल म्हणजे आपण त्याला काय म्हणू, गिट्टी. आणि ब्रिस्क म्हणजे विटा. ही 7ची यादी जी आहे ते कोणत्याही कन्स्ट्रक्शन साईटवर वापरल्या जाते. प्रश्न आणि त्याचे हे 7 पॉईंट जे आहेत तुम्हाला एकाखाली एक जे आहे ते त्याचं उत्तर जे आहे ते लिहायचं आहे. नंबर 2चा प्रश्न होता, विच ऑफ द हाऊसेस सीन इन द पिक्चर्स हॅव अ स्ट्रॉंग स्ट्रक्चर. आता 3 चित्र कोणकोणते पाहू बघा. हा आपल्या मातीपासून बनलेलं घर आहे. नंतर हे बांबू म्हणा किंवा जे आहे कळबा म्हणा त्याच्यापासून बनलेलं घर आहे, झोपडी. आणि तिसरं जे आहे ते सिमेंटपासून बनलेलं घर आहे. आणि तुम्हाला 3 चित्रांपैकी जर विचारलं की कोणतं चित्र कोणतं घर जे आहे ते स्ट्रॉंग राहील, मातीचं बनलेलं राहील
की त्या याचं बनलेलं राहील, कळब्याचं बनलेलं राहील किंवा सिमेंटपासून बनलेलं राहील. तर आणि का? हे दोन प्रश्न एकमेकांमध्ये इथं समाविष्ट होतात. तर या दोन्ही आता याचं जे उत्तर आहे बघा, 2 निघून गेले. म्हणजे हे जे आहे, हे घर जे आहे हे स्ट्रॉंग राहील आणि हे कशापासून बनलेलं आहे? तर हे सिमेंटपासून बनलेलं आहे. उत्तर काय लिहायचं? चित्र तुम्हाला तीन चिटकवायचे आहेत ते तुम्हाला आणि चित्र चिटकवून म्हणजे प्रश्न 3 चित्र चिटकवायचे आणि त्याच्यापैकी जे स्ट्रॉंग असेल त्याच्या खाली असा चेक मार्क करायचा आहे तुम्हाला. म्हणजे बरोबरचं खूण करायचं आहे तुम्हाला. म्हणजे जे चित्र तुम्हाला स्ट्रॉंग कन्स्ट्रक्शनचं असेल त्याच्या खाली काय करायची तुम्हाला टिक मार्क करायची आहे. आउट ऑफ द 3 डिफरंट हाऊसेस शोन द वन मेड फ्रॉम द कॉन्क्रीट इज द स्ट्रॉंगेस्ट स्ट्रक्चर. म्हणजे कोणाच्या खाली करायची? या चित्रातलं जे सिमेंटपासून बनलेलं घर आहे त्याच्या खाली टिक मार्क तुम्हाला करायची आहे आणि तेच जे आहे ते स्ट्रॉंग आहे. का आहे? त्या व्हायचं उत्तर तुम्हाला मी आता देतो. दिस इज बिकॉज कॉन्क्रीट इज टफ, स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ मटेरियल. कॉन्क्रीट जे आहे आता या ठिकाणी सिमेंट हा शब्द नाही वापरला, कॉन्क्रीट हा शब्द वापरला. ॲक्च्युअलमध्ये सिमेंट आणि कॉन्क्रीटमध्ये काही डिफरन्स आहे आणि या चॅप्टरमध्येच मी तुम्हाला तो समोर समजून सांगणार आहे. ते टफ मटेरियल आहे, जे स्ट्रॉंग मटेरियल आहे आणि लीक प्रूफ, त्यातून पाणी जे आहे ते आतमध्ये येत नाही. नंबर 2चं रिझन आहे इट हॅज रिलेटिव्हली हाय स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी. ते टिकाऊ आहे जास्त. म्हणजे जे मातीच्या घरापेक्षा किंवा ते पेंडक्यापासून बनलेल्या घरापेक्षा ते स्ट्रॉंग आहे, टिकण्यासाठी जास्त काळ टिकते. द अदर हाऊसेस मेड फ्रॉम मड म्हणजे मातीपासून बनलेलं म्हणजे त्याला मड आणि स्ट्रॉ म्हणजे कळबा आर क्वाईट वीक इन कम्पॅरिझन टू द कॉन्क्रीट हाऊसेस. हे कॉन्क्रीटपासून बनलेले जे हाऊसेस आहे याच्या तुलनेमध्ये मातीचं आणि कळव्यापासून बनलेलं म्हणजे मड आणि स्ट्रॉचं जे घर आहे ते वीक असतात आणि या कारणास्तव जे आहे ते सिमेंटपासून बनलेलं घर जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये स्ट्रॉंग जे आहे ते राहते. मला वाटतं तुमच्या या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. दुसरा प्रश्नही तुमच्या पुस्तकातच आहे दिलेला आणि उत्तर मी इथं मागे दिलेलं आहे. पहिला प्रश्न त्याचं उत्तर, दुसरा प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. पुढच्या मुद्द्यावर आपण येऊया. आता हे जे सिमेंट आहे हे काही नेचरमध्ये ऑकरिंग मटेरियल नाही, ते मॅनमेड मटेरियल आहे. म्हणजे मॅनमेड आहे म्हणजे ते कोणातरीपासून बनलेलं आहे, त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स आहेत, काही कंपाऊंड्स आहेत, त्यांचं प्रपोर्शन आहे आणि यापासून सिमेंटचं जे आहे ते मटेरियल जे आहे ते बनलेलं आहे. जे आपण सिमेंट म्हणतो तो वेगवेगळ्या पदार्थांपासून बनलेलं आहे. सिमेंट इज अन इम्पॉर्टंट मटेरियल इन द कन्स्ट्रक्शन. सीट्स, ब्लॉक्स, पिलर्स अँड पाईप्स आर मेड अप फ्रॉम कॉन्क्रीट प्रोड्यूस फ्रॉम सिमेंट. म्हणजे सिमेंटपासून जे कॉन्क्रीट बनवल्या जाते त्याच्यापासून शीट्स म्हणजे आपण त्याला म्हणू टीन सिमेंटचे टीनसुद्धा असतात, ब्लॉक म्हणजे विटासुद्धा असतात, पिलर म्हणजे आपण जे घराचे जे खांबे पिलर म्हणतो आपण त्यांना ते सुद्धा बनवल्या जातात. सिमेंटचे पाईप असतात, सिमेंटच्या चौकटीसुद्धा घरामध्ये वापरल्या जातात आणि ते सिमेंटपासून नाही बनत. ॲक्च्युअलमध्ये सिमेंटपासून जो नवीन पदार्थ बनवला जातो कॉन्क्रीट नावाचा, सिमेंट आणि कॉन्क्रीटमध्ये फरक आहे, त्याच्यापासून ते बनवलं जाते पण त्याच्यामध्ये सिमेंट हे असतेच. व्हॉट इज सिमेंट? सिमेंट इज अ ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर. हे सिमेंट जे आहे ती ड्राय आहे. तुम्ही दुकानातून सिमेंटची थैली आणता त्यावेळेस ती ड्राय असते, कोरडी असते. ग्रीनिश ग्रे पावडर हिरवट कलरची असते आणि ग्रे कलरची असते विथ फाईन पार्टिकल. आणि तुम्ही जर हाताला अशी चोपडून जर पाहिली ती तर तुम्हाला पार्टिकल, चोपडे पार्टिकल जे आहेत ते लागतात. आता कशापासून सिमेंट बनलेलं आहे? इट इज मेड फ्रॉम सिलिका. सिलिकाला आपण सँड असं म्हणतो, वाळू. ॲल्युमिना इज अ कंपाऊंड नेम ॲज ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियम ऑक्साईड नावाचं जे कंपाऊंड आहे ज्याला ॲल्युमिना असं म्हटलं जाते, ॲल्युमिनियम नाही आहे, ॲल्युमिना वेगळा आहे. ॲल्युमिनियम हा मेटल आहे आणि ॲल्युमिना हा कंपाऊंड आहे, ॲल्युमिनियमपासून डिराईव्ह झालेला, त्याला ॲल्युमिनियम ऑक्साईड असं सुद्धा म्हटल्या जाते. लाईम म्हणजे चुना. आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया. मॅग्नेशिया मीन्स मॅग्नेशियम ऑक्साईड इज अनादर कंपाऊंड विच इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ द सिमेंट. मग तुम्हाला जर सिमेंटमधले जर मी इंडिग्रेंट्स जर विचारले कशापासून सिमेंट बनलेलं आहे तर मनामध्ये म्हणा सिलिका, ॲल्युमिना, लाईम, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया. दीज आर द सबस्टन्सेस फ्रॉम विच सिमेंट इज मेड.
मीन्स सिमेंट इज मेड फ्रॉम दिस सबस्टन्सेस. सध्या काही लिहू नका, ज्यावेळेस मी सूचना देईल त्यावेळेस तुम्हाला ते लिहायचं आहे. सध्या फक्त लक्ष द्या. आता या सिमेंटची तुम्हाला मी थोडीशी हिस्ट्री सांगतो. पोर्टलँड सिमेंट इज द मोस्ट कॉमनली यूज सिमेंट फॉर द कन्स्ट्रक्शन वर्क. म्हणजे आपण आपल्या बांधकामामध्ये जे सिमेंट वापरतो त्याचं नाव आहे पोर्टलँड सिमेंट. सिमेंटचे 2 टाईप आहे. एक आहे पोर्टलँड सिमेंट आणि एक आहे ॲक्वेशियस सिमेंट. ॲक्वेशियस सिमेंट्स जे आहे, ॲक्वेस सिमेंट जे आहेत त्याचा वापर आपण जनरल याच्यामध्ये करत नाही. आपण जास्तीत जास्त वापर पोर्टलँड सिमेंटचा वापर आपण करतो. सो पोर्टलँड सिमेंट इज द मोस्ट कॉमनली यूज सिमेंट फॉर द कन्स्ट्रक्शन वर्क. तुम्ही तर म्हणसाल की आपण पोर्टलँड सिमेंट नाही करत, आपण तर ACC वापरतो, अल्ट्राटेक. हो, ते त्या झाल्या त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज. पण तो सिमेंटचा जो टाईप आहे ॲक्वेस सिमेंट अँड पोर्टलँड सिमेंट, त्यातला आपण कोणता प्रकार वापरतो? पोर्टलँड सिमेंट हा प्रकार वापरतो. आता पोर्टलँड सिमेंट बनते कशापासून? इट इज मेड फ्रॉम द रॉ मटेरियल विच कन्सिस्ट ऑफ 60% लाईम, ज्याला आपण कॅल्शियम ऑक्साईड म्हणतो, 25% सिलिका, ज्याला आपण सिलिकॉन ऑक्साईड म्हणतो, अँड 5% ॲल्युमिना. 3 इंडिग्रेंट त्यातले मेन आहेत. कशापासून बनते पोर्टलँड सिमेंट? 60% लाईम, 25% इट कन्सिस्ट ऑफ 60% लाईम, 25% सिलिका अँड 5% ॲल्युमिना याच्यापासून बनलेलं असते. द रेस्ट इज आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम. आणि 2 आणखी इंडिग्रेंट आहेत त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये लाईम आहे, कॅल्शियम ऑक्साईड आहे, आयर्न ऑक्साईड आहे आणि जिप्सम आहे. जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. या सगळ्यांपासून पोर्टलँड सिमेंट जे आहे ते बनलेलं असते. म्हणजे आपल्या घराच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण जे सिमेंट वापरतो ते सिमेंट कोणतं आहे? पोर्टलँड सिमेंट आहे. ॲक्वेशियस सिमेंट ते नाही आहे. आता पोर्टलँड सिमेंट त्याला नाव कसं पडलं? पोर्टलँड सिमेंट गेट्स इट्स नेम फ्रॉम द स्टोन क्वारिड फ्रॉम द आयल ऑफ पोर्टलँड इन इंग्लंड. आता हे जे एक दगड सापडतो इंग्लंडमध्ये, तो पोर्टलँड नावाच्या एरियामध्ये, आयल ऑफ पोर्टलँड म्हणजे एक पोर्टलँड नावाचं छोटंसं बेट आहे इंग्लंडचं, त्याच्यामध्ये तो दगड सापडतो. त्याच्यासारखं स्ट्रक्चर जे आहे या सिमेंटचं असते, म्हणून याला पोर्टलँड हे नाव दिलेलं आहे. या स्ट्रक्चरच्या सारखंच याचं आहे. तो दगड आहे, नॅचरली दगड आहे, पण त्याच्यापासून हा मॅनमेड जो आहे सेम टेक्स्चरचं बनते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? पोर्टलँड असं नाव आहे. आणि या सिमेंटला नाव काय? पोर्टलँड सिमेंट असं त्याला म्हटल्या जाते. इन ॲन्शंट टाईम द रोमन्स हॅड मेड अ सिमेंट ॲज वेल ॲज कॉन्क्रीट. म्हणजे जुन्या काळापासूनच सिमेंट हे मनुष्याला माहीत आहे. रोमचे जे लोक आहेत त्यांना सिमेंट आणि कॉन्क्रीट ह्या दोन्हीही गोष्टी माहीत असतात. दे यूज टू मेक अ ॲक्वेस सिमेंट बाय मिक्सिंग व्हॉल्कॅनिक ॲश अँड मॉइस्चंट लाईम. म्हणजे ओलसर चुना आणि ज्वालामुखीतून निघालेली राख याच्यापासून ते ॲक्वेशियस सिमेंट बनवत होते. इट वॉज व्हेरी ड्युरेबल सिमेंट. म्हणजे आजचं जे पोर्टलँड सिमेंट आहे याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ते ड्युरेबल सिमेंट होतं. पण विथ द डिक्लाइन ऑफ द रोमन एम्पायर द आर्ट ऑफ मेकिंग सिमेंट वॉज ऑल्सो फॉरगॉटन. आणि रोमन लोकांनी जे ड्युरेबल सिमेंट बनवलं होतं, जे पोर्टलँड सिमेंटपेक्षाही जास्त मजबूत आहे, जास्त वेळ टिकाऊ होतं, त्याचा दुर्दैवानं आज फॉर्म्युला अस्तित्वामध्ये नाही. रोमन एम्पायर जसं नष्ट पावलं तसा त्याचा फॉर्म्युलासुद्धा नष्ट पावला. पण ॲक्वेस सिमेंट जे आहेत, इन 1756 द ब्रिटिश इंजिनियर जॉन सिमेंटॉन डेव्हलप द मेथड ऑफ मेकिंग ॲक्वेशियस सिमेंट्स. आता या जॉन सिमेंटॉननं जे आहे ते जे ॲक्वेस सिमेंट जे आहे ते 1756 बनवलं होतं, जे रोमच्या ॲक्वेस सिमेंटशी मिळतं जुळतं आहे, पण तेच आता आपल्याला बनवता येत नाही. त्याचा फॉर्म्युला जो आहे तो नष्ट पावलेला आहे. म्हणजे सिमेंटचे 2 टाईप आहे, पोर्टलँड अँड ॲक्वेस. जो कॉमन यूज आहे तो पोर्टलँड आहे आणि जो रेअर आहे तो ॲक्वेशियस सिमेंट आहे. ही गोष्ट आतापर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की सिमेंट आणि कॉन्क्रीटमध्ये फरक आहे. आता आपण सिमेंट काय आहे आणि कॉन्क्रीट काय आहे ते आपण बघू.
कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड बाय द मिक्सिंग सिमेंट, वॉटर, सँड अँड ग्रॅव्हल. म्हणजे रेती मिक्स करून सिमेंट, वॉटर आणि ग्रॅव्हल म्हणजे गिट्टी हे मिक्स करून जे बनते त्याला कॉन्क्रीट म्हणतात. म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवर सिमेंटची पोतळी फोडतात, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मिक्स करतात त्याला म्हणायचं कॉन्क्रीट. सिमेंट हा वेगळा शब्द आहे, कॉन्क्रीट हा वेगळा आहे. सिमेंट म्हणजे काय, जे दुकानातून आणतो पिशवी ते सिमेंट आहे, पण ती फोडल्या जाते, तिला मिक्स केल्या जाते पाण्यासोबत, नंतर वाळूसोबत म्हणजे रेतीसोबत किंवा गिट्टीसोबत, त्याला म्हणतो आपण काय म्हणतो, आपण त्याला कॉन्क्रीट असं म्हणतो. फॉर द मेकिंग ऑफ अ स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब सर्टन सबस्टन्सेस आर ऑल्सो मिक्स इन कॉन्क्रीट. आता दुकानातून आणताना ज्यावेळेस स्लॅब आपण टाकतो, घरावरचा स्लॅब टाकतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये आणखी काही डॉक्टर फिक्सिटसारखं काहीतरी असं पदार्थ टाकले जातात जेणेकरून सिमेंट जे आहे ते लीक प्रूफ बनून जाते आणि आपला जो घर आहे ते पावसाळ्याच्या दिवसामध्ये गळत नाही. सिमेंट वेगळं आणि कॉन्क्रीट वेगळं. फाइंड आउटच्या अंतर्गत या ठिकाणी 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आता फाइंड आउट याचा अर्थ काय होतो, तुम्हाला शिकवलेलं नाही, तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं उत्तर शोधायचं आहे. म्हणजे तुमच्या बुद्धीला चालना देण्याचं आहे. जी गोष्ट आपल्याला आयती स्वरूपामध्ये पाहिजे ती गोष्ट तुम्हाला ती शोधण्याला भर लावते आपलं पुस्तक. मग प्रश्न असा आहे, नाऊ अ डेज व्हाय आर रोड मेड अप ऑफ कॉन्क्रीट. तुम्हाला माहिती आहे जनरली रोड जे आहेत ते कशापासून बनलेले असतात, जनरली रोड जे आहेत ते टारपासून बनलेले असतात, डांबरपासून बनलेले असतात. परंतु आजकाल जो रोड आहे, जो आपला शेगावचा आणि खामगावचा जुडता रोड आहे किंवा याच्यासारखे अनेक हायवेज जे आहेत ते आता कॉन्क्रीटचा यूज करून बनवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये डांबरचा जो आहे, टारचा वापर जो आहे तो होत नाही. त्याचं कारण काय आहे, हा जो प्रश्न आहे तो इंटरनेट म्हणजे मी तर उत्तर देणारच आहे, पण सोबत तुम्ही तो प्रश्न जर काय स्वतःच्या मनाने जर शोधला तर जास्त चांगलं होईल. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये प्रश्न आहे, व्हॉट कॉजेस द हार्डनेस ऑफ वॉटर. म्हणजे पाणी जे आहे ते हार्ड का बनते, हार्ड म्हणजे क्षारयुक्त का बनते. जर रेनचं वॉटर जर प्युअर वॉटर आहे तर हार्ड वॉटर का बनते. त्या 2 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःच्या मनानं शोधायचं आहे. पण या ठिकाणी मी ते देणार आहे, तुम्ही रेफरन्स म्हणून न समजल्यास ते उत्तर तुम्ही जरूर लिहायचं आहे. चला या प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा आता प्रयत्न करू. नाऊ अ डेज व्हाय आर द रोड्स मेड अप ऑफ कॉन्क्रीट. तुम्हाला जसंच मी अगोदर सांगितलं होतं, आपण या पुस्तकाच्या अंतरंगामध्ये विचारलेला एकही प्रश्न सोडणार नाही. प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर देणार आहे, कारण हे बुद्धी चालवणारे प्रश्न आहेत. त्यामुळे आपण याचं उत्तर जे आहे देण्याचा जरूर प्रयत्न करणार आहे. नाऊ अ डेज व्हाय आर रोड्स मेड अप ऑफ कॉन्क्रीट. प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर मी देतो, स्क्रीनशॉट काढणे आणि तुम्हाला लिहायचा आहे. रोड्स आर मेड अप ऑफ कॉन्क्रीट बिकॉज ऑफ द फॉलोइंग रिझन. आता सिमेंटपासूनच कॉन्क्रीट बनवल्या जाते, ते तुम्हाला मी अगोदरच प्रोसिजर ते सांगितलेलं आहे, म्हणजे आता मी वापस त्याचं म्हणणार नाही. कॉन्क्रीट प्रोव्हाइड्स अ स्मूदर रायडिंग सरफेस फॉर कार्स, इट इज सेफर फॉर ड्रायव्हिंग. आता जो टारपासून, जो डांबरपासून रस्ता बनवला जातो, इट इज सब्जेक्ट टू द राईज इन द टेम्परेचर. जसं उन्हाळ्यामध्ये तापमान वाढते तसं डांबर जे आहे ते पिघलायला सुरुवात होते, ते पिघळून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्यामुळे त्याचं जे लेअर आहे तो कमी होऊन जातो आणि डांबर जे आहे ते त्या वाहनांच्या पायाला म्हणजे चक्क्याला चिटकत जातात, त्यामुळे त्याचं हळूहळू प्रमाण कमी होत जाते आणि त्या ठिकाणी गड्डे जे आहेत ते डांबरी रस्त्यांवर पडतात. पण सिमेंटच्या बाबतीमध्ये असा कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आणि सिमेंटची च्या रोडवर जी वाहनांच्या टायरची जी ग्रीप आहे ती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असते. दॅट इज वाय इट इज सेफर फॉर ड्रायव्हिंग. इट इज रिजिड अँड बिकम स्ट्रॉंगर ओव्हर टाईम. या कॉन्क्रीटचा गुणधर्म असा आहे की डांबरचा रोड कालांतराने कमजोर होत जातो. याच्या अपोजिट, एक्झॅक्ट अपोजिट कॉन्क्रीटचा रोड आहे जो दिवसेंदिवस आणखी स्ट्रॉंग होत जातो. म्हणजे बघा कसं उलट आहे, एक रोड जो आहे डांबरचा दिवसेंदिवस कमजोर होत जातो, खतम होतो, पण कॉन्क्रीटचा रोड जो आहे तो दिवसेंदिवस जो आहे तो स्ट्रॉंगर बनत जातो. म्हणून कॉन्क्रीटचे रोड आता बनवले गेलेले आहेत. इट्स लास्ट लॉंगर, इज मोर ड्युरेबल अँड इझी टू रिपेअर. आणि त्यांना रिपेअर करणंही सोपं जाते डांबरी रस्त्यापेक्षा. डांबरी रस्ता जर रिपेअर करायचं म्हटलं तर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच नाही
तर जो जो कमजोर भाग असेल तो जो काढून टाकावा लागतो आणि परत रोड बनवावा लागतो. त्याच्यामध्ये खर्च येतो, पण सिमेंटच्या रोडमध्ये ज्या ठिकाणी गड्डा होईल त्या ठिकाणी थोडासा आणखी कोरून त्याला आपण फिलअप करू शकतो. त्यामुळे हे इझी जाते. प्रश्न त्याचं उत्तर मी तुमच्या समोर दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढायचा आणि वहीमध्ये लिहायचं आहे. पुढचा दुसरा प्रश्नाचं उत्तर आपण पाहू. व्हॉट कॉजेस द हार्डनेस ऑफ वॉटर. हे वॉटर जे आहे ते हार्ड का बनते? द प्रेझेन्स ऑफ द कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट्स इन द वॉटर कॉन्ट्रीब्युट्स टू इट्स हार्डनेस. या वॉटरमध्ये मॅग्नेशियमचे सॉल्ट असतात, डिझॉल्व्ह असतात. कॅल्शियमचे सॉल्ट जे आहे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट डिझॉल्व्ह असतात. त्याच्यामुळे ते जे आहे पाणी हार्ड वॉटर जे आहे ते बनते, क्षारयुक्त बनते. या दोन गोष्टींमुळे. या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. स्क्रीनशॉट घेऊन त्याचं उत्तर लिहायचं. आतापर्यंत आपण जो भाग पाहिला त्याची आपण रिव्हिजन घेणार आहे आणि सिमेंटच्या अंतर्गत मी सांगितलेले प्रश्न, त्याचे उत्तर आणि सिमेंटच्याच अंतर्गत आता जे याच्यासमोरचा भाग देईल त्या प्रत्येक भागाचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आता सिमेंटच्या हेडिंग अंतर्गत काय लिहायचं आहे? सिमेंट इज ॲन इम्पॉर्टंट मटेरियल इन द कन्स्ट्रक्शन. सिमेंट जे आहे ते इम्पॉर्टंट कन्स्ट्रक्शनसाठी युजफुल असं मटेरियल आहे. नंबर 2, इट इज अ ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर विथ फाईन पार्टिकल. ते जे आहे ते कसं आहे, ड्राय पावडर आहे, ग्रीनिश ग्रे आहे, हिरवट करड्या रंगाची आहे आणि फाईन पार्टिकल्स म्हणजे बारीक कणांपासून बनलेली आहे. सिमेंट कन्सिस्ट ऑफ सिलिका, ॲल्युमिना, लाईम, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया. यापासून सिमेंट जे आहे ते बनल्या जाते. 3 मुद्दे एकाखाली एक महत्त्वाचे आहेत, तुम्हाला ते लिहायचे आहेत. त्याच्या पुढचं आहे टाईप्स ऑफ सिमेंट. टाईप्स ऑफ सिमेंट म्हणजे सिमेंट अंतर्गत टाईप्स ऑफ सिमेंट हा मुद्दा लिहायचा. त्याच्यामध्ये समोर लिहायचं पोर्टलँड सिमेंट. पोर्टलँड सिमेंट हा शब्द लिहायचा आणि त्याच्यासमोर काय लिहायचं? इट इज द मोस्ट कॉमनली यूज्ड फॉर द कन्स्ट्रक्शन वर्क. इट इज मेड अप फ्रॉम रॉ मटेरियल विच कन्सिस्ट ऑफ 60% लाईम. लाईम मीन्स कॅल्शियम ऑक्साईड, 25% सिलिका अँड 5% ॲल्युमिना. या 3 गोष्टीपासून बनलेलं असते. म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या यूजमध्ये पोर्टलँड सिमेंट हे कॉमनली यूज केले जाते. त्याच्यामध्ये 60% लाईम आहे, 25% सिलिका आहे, 5% ॲल्युमिना त्याच्यामध्ये आहे. आणि आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम आर ऑल्सो प्रेझेंट इन इट. आणि त्याच्यामध्ये आयर्न ऑक्साईड आणि जिप्समचं सुद्धा कमी प्रमाण जे आहे ते त्याच्यामध्ये असते. इट इज नेम्ड आफ्टर द स्टोन क्वॅरिड फ्रॉम द आयल ऑफ पोर्टलँड इन द इंग्लंड विच इज हॅज अ सिमिलर स्ट्रक्चर. तुम्हाला अगोदरच सांगितलं मी की एक पोर्टलँड नावाचं जे बेट आहे इंग्लंडमध्ये आहे, त्याच्यात जो दगड सापडतो त्याच्या सिमिलर स्ट्रक्चर या सिमेंटचं आहे, म्हणून याला पोर्टलँड सिमेंटसुद्धा म्हटल्या जाते. 4 मुद्दे तुम्हाला लिहायचे आहे. टाईप ऑफ सिमेंटमधला दुसरा प्रकार आहे ॲक्वेस सिमेंट. ॲक्वेस सिमेंटच्या मध्ये काय आहे? रोमन्स मेड सिमेंट ॲज वेल ॲज कॉन्क्रीट इन द एन्शंट टाईम. रोमनच्या लोकांनी सिमेंटही बनवलं आणि कॉन्क्रीटसुद्धा बनवलं. दे मेड अ ॲक्वेस सिमेंट बाय मिक्सिंग व्हॉल्कॅनिक ॲश इन द मॉइस्टन्ड लाईम. ओलसर चुन्यामध्ये व्हॉल्कॅनिकची ॲश जे आहे ते मिसळून जे आहे त्यांनी ते बनवलेलं होतं. द सिमेंट वॉज व्हेरी ड्युरेबल. द आर्ट ऑफ द मेकिंग सिमेंट वॉज फॉरगटन विथ द डिक्लाइन ऑफ द रोमन एम्पायर. ती जी क्रिया आहे ते कशा बनवत होते ते आता ज्ञातमध्ये नाही. द मेथड ऑफ मेकिंग ॲक्वेस सिमेंट वॉज डेव्हलप्ड बाय द जॉन सिमेंटन द ब्रिटिश इंजिनियर इन 1756. 1756 जॉन सिमेंटननी नवीन ॲक्वेस सिमेंट बनवण्याची मेथड जी आहे ती शोधून काढली. हे सुद्धा 5 जे आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हे या वरच्या हेडिंग अंतर्गत तुम्हाला हे मुद्दे जे आहे ते लिहायचे आहेत. कॉन्क्रीट काय आहे? इट इज प्रिपेअर्ड बाय द मिक्सिंग सिमेंट, वॉटर, सँड अँड ग्रॅव्हल. सर्टन सबस्टन्सेस आर मिक्स इन अ कॉन्क्रीट फॉर मेकिंग स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब. स्लॅब जो आहे तो लीक प्रूफ बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काही पदार्थ जे आहे ते मिक्स केल्या जातात. आणि अशा प्रकारे आपण हे प्रकरण जे आहे ते समाप्त आज आपण करू. या भागात हे प्रकरण जे आहे खूप महत्त्वाचं होतं. या प्रकरणामधले जेवढे काही भाग आहेत तुम्हाला ते तुमच्या वहीमध्ये लिहायचे आणि धड्याच्या मागचे प्रश्नाचे उत्तर जे आहे तुम्हाला लिहायचे आहे. इथं आपण थांबू आणि पुढच्या हप्त्यामध्ये आपण
चॅप्टर नंबर 16 नॅचरल रिसोर्स जे आहेत हे प्रकरण जे आहे आपण लर्न करणार आहे. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.